गाइस गाइस आता दिवाली आली है तर मग तुम्हाला तो माहिती है गुलाब जामुन खाना तो बनता है तो पहले तो बनाना पड़ेगा। इसके लिए आज मैं बनाने वाली हूँ गुलाब जामुन। तो चलिए इसके ऊपर पहले तो पढ़ लेते हैं कि कैसे बनाने का। तो दे हैव प्रोवाइडेड अस द डायरेक्शन हाउ टू मेक गुलाब जामुन। ओके, सो वी विल मेक इट अकॉर्डिंग टू दैट डायरेक्शन। लेट्स गेट स्टार्टेड। गाईज आता ते जे पॅकेट होतं ना ते फोडलंय आणि त्याच्या आतमध्ये असं सिल्वर कलरचं पॅकेट निघतं ॲल्युमिनियम फॉइलचं। आता ते आपल्याला असं मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि मग त्याला एकदा असं मिक्सरमधून फिरून घ्यायचं। असं असं होईल बघा। दाखव, दूध टाक ना थोडं। आता यात दूध टाकायचंय। मम्मी सांगते कसं टाकायचं दूध। थोडं टाकायचं, थोडंसंच टाकायचं। सांगतो ना पातळ होईल ना मग। आपण हे का करतो माहितीये का की कारण की आपल्याला ते भिजवायला सोपं जातं ना, म्हणून आपण त्याला ना दूध टाकून थोडंसं फिरून घेतो मिक्सरच्या भांड्यामध्ये। गाईज आता साइड बाय साइड तुम्हाला ना पाक पण बनवावं लागेल। त्याच्यासाठी मी 640 ग्राम पाण्यामध्ये 600 ग्राम साखर टाकली, म्हणजे 2 ग्लास असे। आणि त्याच्यामध्ये केसर पण टाकलंय थोडंसं आणि इलायची पण टाकली थोडीशी। आणि मग हे साईडला होऊ द्यायचं। आता हे सध्या चांगलं उकळलेलं आहे, ठीक आहे। आता आपण हे असंच उकळू देऊ, थोडंसं पाक बनवायचं आहे आपल्याला। त्याच्यामुळे हँडवॉश केलंय बरं का, मग परत म्हणचाल की ही हात नाही धुतले म्हणून। याला ना असं चुरून घ्यायचं। आपण हे नाही का पीठ नाही का मळत, तसं मळून घ्यायचं। आता हाताला तूप लावून गोल गोल करायचे। असं तूप लावायचं का, गोळे करून घ्यायचे गोल गोल। खूप सोपं आहे ना गाईस। असं छान डव बनलेला आहे। साईडला तुम्हाला काय करायचंय, इलायची कुठं आहे। आमचं खल बत्ता सापडत नाहीये, खल नाही खल आहे, बत्ता सापडत नाही हे ना। बत्ता म्हणजे हे ना, नाही खल म्हणजे हे। बत्ता खल सापडत नाहीये का। हा, तर ही जी इलायची आहे ना थोडीशी तुम्हाला कुठून याच्यात टाकायची, त्यांनी टेस्ट छान येते। मम्मी जडी ना आता ते नाही विसरू नका। छान छान गुलाबजामुन खायचे ना तुम्हाला, मग सगळं मेहनत करा लागेल। स्मेलिंग सो नाइस। 60 मग साईज एवढी नाही का बाबा, एवढी मोठे होते छोटे जपकोचे छोटी साईज। याचे 2 होते का मग। फ्लॅश मध्ये हे बघा किती गंडस लड्डू बनलाय थोडा। हे बघा छान छोटे छोटे लड्डू बनवून घेतलेले। असं कॅच लावायचा आणि याच्यामध्ये तेल टाकायचं। हा पाक बघा बनलाय। पाक फक्त 10 मिनिटच होऊ द्यायचा आणि लवकर थोडंसं पाण्याने धुवून घेतली। दिस इज अ लाडू, दिस इज तो पॅन। हा, हे जे पाणी ते बघायचं, तसं तेल टाकायचं। एक झारा लागेल आपल्याला तळासाठी। चला आता आपण पटकन बारीक गॅसवर सुंदरी करायची। माझ्या अंगावर silence in the background, violence in your eyes now. Remember that time you gave your heart to me. Remember that time when life was like a dream. You know what I know. You know what I know. I need to hold you close to me.
जे गुलाबजामुन आहे ना मी तळून घेतले आणि यात टाकलेले आहेत. वा किती छान. आता याला असंच मुरू द्यायचं आहे. पाक त्याच्यात त्या गुलाबजामुनमध्ये मुरू द्यायचा आहे. अँड दॅट्स हाऊ आर रेसिपी इज कम्प्लिटेड. अँड आय थिंक सो यू गाईज हॅव अंडरस्टूड प्रॉपरली हाऊ टू मेक गुलाबजामुन, झटपट गुलाबजामुन ॲट युअर होम. मम्मी बाय बाय करायचा ते यांना. तर गाईज बाय बाय, मीट यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.